नाही, ओबीसीचं, ट्राईबचं, शेड्यूल कास्टचं, याच्यावर सतत 2 वर्ष आपण काम करावं, हा दृष्टिकोन घेऊन आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि हा कार्यक्रम पहिल्या सत्रामध्ये संपूर्ण कार्यकर्त्याचा फीडबॅक जो आहे तो घ्यावा आणि चांगल्या प्रकारे आपण तो फीडबॅक दिला, विचार मांडले, याच्यावर मी बोलणार. परंतु आपण इथपर्यंत कसे आलो, आम्हाला आवडायला माहित नव्हती फुले शाहू आंबेडकरांची. कुठेतरी एक संघटना आहे, अनेकदा अजूनही भाषणात म्हणतात पाटील साहेब, रंगारी साहेब संस्थापकांनी मागच सांगितलं नाही. आणि म्हणून ते अनंतराव कांबळे, व्हीपी कांबळे ही मंडळी कुठेतरी आपलं आरक्षणाचं प्रमाण भरण्यात जात नाही, मागासवर्गीवर अन्याय होतो, म्हणून 7 लोक एकत्रित येऊन, त्यावेळेस 7 लोक आवश्यक होते, त्यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचं रजिस्ट्रेशन केलं. लष्करी बागचं मिर्जा मंजिल तो ऍड्रेस होता मुख्य कार्यालयाचा. आणि हे संघटना आम्ही 7 नोव्हेंबर 1977 मी मंडळामध्ये सबइंजिनियर म्हणून लागलो. 1980 अनंतराव कांबळे त्यावेळी UDC वगैरे होते, रंगारी साहेबांच्या ओळखीचे होते. रंगारी साहेब डेप्टी एक्झिक्युटिव्ह, म्हणजे आपण आता ऍडिशनल म्हणतो, मी जुने डेसिग्नेशन वापरतो, त्यांच्या ओळखीचे होते. आणि ते म्हणाले का मी संघटनेची शाखा स्थापन करण्याकरता मी चंद्रपूरला येत आलो. आता रंगारी साहेबांची माझी कशी ओळखी, एक सायकलवाला माणूस होता म्हणजे रंगारी साहेब, त्याच्या सायकलीचा चालवताना आवाज येत होता, जुनी सायकल. आणि तिथे 60 फीट सबस्टेशन होतं, मूळ रोडला 3-4 सबस्टेशनची इन्चार्ज होते. आणि 5-6 वाजले की मिसेसला सांगायचे की मी भाजीपाला आणतो, तर ते पिशवी घेऊन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या घरासमोर एक टायपिंग दुकान हे होतं, तिथे यायचे. तर मला एकाने सांगितलं की हा सायकलवाला माणूस जो आहे ना म्हणे, तो तुमच्या वीजमंडळामध्ये डेप्टी एक्झिक्युटिव्ह आहे. आता माझी नोकरी किती झाली, 78-79 2 वर्ष. मग त्यांची मी गेलो, घाबरत गेलो. आणि म्हणून तू अरे असं आहे, मस्त मस्त मला म्हणायचं. मग ती मीटिंगला मला त्यांनी नेलं. लोक किती, 4. मी, तुम्हाला एबीसी माहित नाही चळवळीची, रंगारी साहेब, वानखेडे असिस्टंट इंजिनियर होते फोरेन केवीला, आणि जीवने हे डिव्हिजनल अकाउंटंट होते. हे 4च लोक होते. आणि कोसनकर हा रोजंदारी कामगार होता स्टोअरला. आणि तो अध्यक्ष, तो सचिव. आणि झाली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची चंद्रपूर जिल्ह्याची पॉलिसी. मी सेक्रेटरी झालो, माहित काहीच नाही, चळवळी माहित नाही. पण रंगारी साहेबांना या म्हणजे माझ्यासारख्याला एक वैचारिक दिशा दिली. म्हणजे बौद्धिक जे खाद्य होतं ते सायकलने यायचे, मग आम्ही बसायचं आणि ते 1-1 तास निगेटिव्ह बोलायचे, मग माझी परीक्षा घ्यायचे वगैरे वगैरे. आता प्रश्न येतो, महाराष्ट्रामध्ये या संघटनेचे 100 सभासद नव्हते. वानखेडे आहे तिथे, कोराडी ब्रँच होती, पारसला एक ब्रँच होती, मोरे होते, आम्हाला माहित नाही. आणि चंद्रपूरला ब्रँच आहे.
81 मध्ये बघा, आता आपले लोक 5 युनियननी स्ट्राईक नोटीस दिला कृती समितीने, तर का विचार करतात की आपणच बाहेर राहायचं का, आमचे लोक ऐकत नाही तर तेही जातील, हा सर्वसामान्य विचार आहे. मग 81 ला सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन सेपरेट वे स्ट्रक्चर साठी बेमुदत आंदोलनाची नोटीस दिली. 1965 ते 70 एक करार, 3 फेडरेशन, BMS, इंटर आणि वर्कर्स फेडरेशन. 70 ते 74 दुसरा करार, 74 ते 80 3+2 संघटना, 5 संघटनासोबत करार, आणि 78 ला आपली संघटना झाल्यानंतर सेपरेट वेल स्ट्रक्चरची मागणी आणि नॅचरली आहे की मी इंजिनियर आहो, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हेड क्लर्क आणि सब इंजिनियरचा पगार सारखा काऊन आहे, सिनियर ऑपरेटर आणि सब इंजिनियरचा पगार काऊन सारखा आहे, तर 200 रुपये बेसिक होतं. अनवते साहेबांना माहीत असेल, डिग्री होल्डरचं 280 होतं आणि डिप्लोमा होल्डरचं 200 होतं, आणि टोटल पगार मला मिळत होता 680 रुपये नोकरीवर लागल्यानंतर. मग स्ट्राईकवर जायचं किंवा नाही याच्याकरता नागपूरला, चंद्रपूरला जीवने साहेबाच्या घरी मिटिंग झाली. VC मेसरांचा BSc आता इथे आहे, हे त्यावेळेचे MTech होते, त्यावेळेचे जर्मन रिटर्न सुपरिटेंडिंग इंजिनियर म्हणून ते अधिकारी काय झाले. त्यावेळी जर्मनला जाणं सोपं आहे का? एक वेळ रिव्हर्टही झाले खामगावले, कोणच नाही, वालीच नाही, वाली कोण तिथे काही केलं नाही. तरी एक कांबळे म्हणून के हरदासनं तक्रार केली, उमरेडला आपिसची गाडी घेऊन गेला, रिव्हर्ट. उदाहरण सांग. आणि म्हणून रात्रभर त्यांचे घोडेस्वार होते, तहाने होते, मीटिंगला साहेब आले होते, नील साहेब हे नागपूरहून चंद्रपूरला स्कूटरनं आले. तुमची होती का नील साहेबांची होती माहित नाही. नील साहेबांचे विजय सुपर होते त्यावेळेस, मला आठवते. आले, मला तर काही माहित नाही. तर रंगारी साहेब म्हणाले आपण स्ट्राईकवर जाऊ नये. इंजिनियर किती महाराष्ट्रामध्ये? 4च. लोक किती? 100. मग का जाऊ नये? रंगारी साहेब म्हणे की 1980 पर्यंत रिझर्वेशन इन प्रमोशन हे विद्युत मंडळामध्ये असिस्टंट इंजिनियर पर्यंत, तर 1974 पासून राज्य सरकारमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन कार्यकारी अभियंता म्हणजे लोएस्ट रँक ऑफ क्लास 1. कार्यकारी अभियंता मोक्याची जागा, अधिकार त्याला, निर्णय घेण्याचे अधिकार. मग ते दिवाळीपर्यंत झालं, एशियाने विरोध केला, तर आपण जाऊ नये. मी सिव्हिलचा, घोडेस्वार साहेब सिव्हिलचे, तहानते साहेब सिव्हिलचे, रंगारी साहेब इलेक्ट्रिकलचे दिवाळी, वानखेडे साहेब इलेक्ट्रिकलचे. ठीक आहे, मग स्ट्राईक पण दुसऱ्या दिवशी सर्व स्ट्राईक पूर्ण महाराष्ट्राचे सर्वच इंजिनियर 4 लोक. मेसराम साहेब स्ट्राईकवर नाही, नील साहेब स्ट्राईकवर नाही आहे, मी नाही, आणि जे माझे साहेब होते सिव्हिलचे, चहांदे साहेब, हे दोघेही जेलमध्ये गेले. निर्णय का झाला, स्ट्राईक मध्ये आपण जायचं नाही, पण ते स्ट्राईक मध्ये गेले आणि जेलमध्ये गेले. एसीचे लोक जेलमध्ये गेले होते. माझ्या डोक्यात असं वाटलं की रंगारी साहेबांना मला फसवलं. सांगतो, विचार असे येतात, इमॅच्युअर जेव्हा माणूस असते तेव्हा विचार येतात. रंगारी साहेबांनी पाठवलं आलापल्लीला. आलापल्लीला जा, तिथली लाईन अशी आहे, ते पहा वगैरे वगैरे. तो स्ट्राईक 1 महिना चालला, जवळपास 1 महिना चालला, आणि तरुण भारतामध्ये अग्रलेख आला की 5च इंजिनियर कामावर.
81चा तो अग्रलेख मोठाच टाईप होता. SP सरोदे हे जनरल सेक्रेटरी होते. त्याने एक पत्र लिहिलं आम्हाला की महाडच्या 14 तळ्यासारखा हा आमचा संप आहे. तुम्ही आता ताईपणा करू नका, संपात लवकर सहभागी व्हा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. माझी नोकरी 2 वर्ष, खेड्यातून आलेला माणूस, फीडबॅक काहीच नाही आहे. आणि म्हणून त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रवाहाच्या विरोधामध्ये वानखेडे साहेब, मी आणि रंगारी साहेब, मेसराम साहेब आणि नील साहेब हे 5 इंजिनियर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्याच्याशी आम्ही बांधील राहिलो. मग काय झालं, संप संपलं. माझा दोस्तही बोलत नव्हता, घराजवळचा पूरच बोलत नव्हता. मग आता काय प्रवाहाच्या विरोधात गेलं, माझं हिंमत तरी येते कधी काय तो साला शेअर हो गए देखेंगे क्या होता. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ता जेव्हा तयार होतो, नाहीतर सर्व पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि त्याच्यातून कार्यकर्ता तेवढा काही घडत नाही. आम्हाला जोपर्यंत आम्ही प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन स्टँड होत नाही आयडियोलॉजिकल, तोपर्यंत आपण घडू शकत नाही. काम सुरू झालं. मी सेक्रेटरी, कोसलकर रोजंदारी कामगार अध्यक्ष ब्रँचचा, काही दिवस वानखेडे होते अध्यक्ष. पैसे नाहीत युनियन जवळ, ते अकाउंटही आणलं मी. 1527 रुपये जेव्हा चार्ज घेतला, 1527 आहे मला ओपनिंग बॅलन्स. आम्ही ते सर्व पुस्तकं काढले जुने. मेंबरशिप होती, ते ॲन्युअल रिटर्नची होती. 8,716. तर काम सुरू झालं. प्रेरणा कशी मिळते, आपण म्हणतो ना, एज्युकेट, ॲजिटेट अँड ऑर्गनाइज. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. हा करेक्ट बाबासाहेबांचं कोटेशन आहे. मग आता संघर्ष सुरू झाला, संघटन वाढणं सुरू झालं. एक स्वीपर व्हाईट ड्रेस घालून यायचे, त्याचं नाव होतं चंद्रशेखर मलिक. व्हाईट ड्रेस काढायचे, सिव्हिलचे 8 संडास साफ करायचा हाफ पॅन्ट घालून. मी विचारलं, मलिक कितने पढ़े लिखे हो? साहब बोले मैं 10वीं पास हूँ. तर मी त्याला म्हटलं, तेव्हा थोडा वाचायचा मला विधानमंडळाचे जे रिपोर्ट्स वगैरे मी वाचत होतो. एक राम डेंडुळे नावाचे एक आमदार होते सुदर्शन समाजाचे, आणि त्याने रिकमेंडेशन दिल्या की जोही मॅट्रिक पास सफाई कामगार सुदर्शन समाजाचा असेल त्याला त्याच्या पात्रतेप्रमाणे LDCची नोकरी द्या. मी मलिकला म्हटलं, मैं तेरे को LDC बनवता. मला म्हणे, तुम मेरे को पढ़ा रहे क्या? बोले साहब, बोले मोहन शर्मा मुझे दफ्तरी बना रहा. मोहन शर्माचं जावा नाही आता. मोहन शर्मा इन्स्पेक्शनला मोहन शर्मा DA होते. मी स्वतः बघितलं. म्हणजे जोपर्यंत आम्ही पूर्ण डिव्होशन आणि समर्पण अर्पण करत नाही, तो त्याच्या विचारासाठी करत होता. तो लेफ्टिस्ट विचारासाठी करत होता. मेरे को मोहन शर्मा मुझे दफ्तरी बना रहे बोले. 6 महिने गेल्यानंतर तो आला माझ्याकडे. अरे बन गया का बोला तू दफ्तरी? नाही ना साहब बोले. मैं बोलतो LDC बना देता. मी काय जिल्हा सचिव, माझ्या मग पाठबळ रंगारी साहेबांच्या ड्राफ्ट शिवाय दुसरं पाठबळ नाही. लोक 25. आणि मग आंदोलन केलं. त्याला उपोषणाला बसवलं. अमर बेमुदत वाघ नावाचे सेक्रेटरी होते, ते कोराडीला आले. आमचे जनरल सेक्रेटरी होते CS मेसरा. गेलो कोराडीच्या रेस्ट हाऊसला.
वाघ बाबुल चीफ इंजिनियर होते. त्याने सांगितलं अशा अशा प्रोव्हिजन आहे की याला एडीसी करून टाका. लेखी काहीच नाही. मी बसनं आलो चंद्रपूरला. 7 वाजता नेताजी राजगडकरच्या बातम्या येत होत्या. CS मिश्रामने बातमी दिली की सेक्रेटरी सोबत चर्चा झाली, जे बेमुदत आंदोलन आंदोलन आहे ते एलडीसी होणार चंद्रशेखर मलिक, म्हणून उपोषण मागे घेण्यात येत आहे. मी गेलो. त्या मलिकला वर्कर्स फेडरेशनच्या लोकांना झळवलं. त्याला अरेस्ट केलं. अटेम्प्ट ऑफ सुसाईड. कोणतं कलम? 307. अरेस्ट करतात. ते दवाखान्यात नेलं म्हणजे अंडर अरेस्ट. त्याला आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर 25 सिंपल आले. तो फसा नाही बोले, तो बोले काय केली डरो बोले तो. मी समजवलं. त्याच्यानंतर परत आंदोलन केलं. त्याने एक पत्र दिलं की श्री मलिक मे प्लीज बी अपॉइंटेड फॉर द पोस्ट ऑफ एलडीसी ॲज पर रूल. हस्तक होता. एकच ब्राह्मणच लोक होते याच्याला. ॲज पर रूल म्हणजे त्यांनी परीक्षा पास झाली पाहिजे. म्हणजे अरे पत्र दिला, मी खुश झालो. ते म्हणे नाही म्हणे त्याला परीक्षाच पास झाली पाहिजे, एंट्रन्स एक्झामिनेशन. मग मला कोणीतरी सांगितलं 300 एलडीसी ब्राह्मण समाजाचे आहे. हे बिना परीक्षाने ॲडॉप अपॉइंटमेंट रिक्रुटमेंट रेग्युलेशन 19 प्रमाणे हेड ऑफ द डिपार्टमेंट जेव्हा बोर्ड मेंबर नसतो तेव्हा चीफ इंजिनियरला अधिकार असतात. मी म्हणलं इतके लोक आहेत त्याच्या परीक्षा नाही घेतात, मलिकसाठी काय आग्रह? शेवटी त्याला RR-19 खाली चीफ इंजिनियरने चंद्रपूर सर्कलमध्ये वर्धाय सर्कल होतं, आर्मीला त्याला पहिली पोस्टिंग मिळाली. एका झाडू मारण्यावाल्याचा झाडू हातातून काढण्याचं काम आहे मागासवर्गीय मुलगा TM पडगण होता, तुकाराम पडगण, ब्लू प्रिंटर. साहेब मला ब्लू प्रिंटर अलाउन भेटते, पण मला ब्लू प्रिंटर काय करून आलं. त्याला हे ब्लू प्रिंटर करून टाकलं. ताकद नाही. मग पॉवर स्टेशन सुरू झालं, लँड अफेक्टेड. आणि मग लोक अनेक आले. त्याला रेग्युलर करत नव्हते. मॅट्रिक पास होते, ग्रॅज्युएट होते. रंगारी साहेबांनी मला नोटीस लिहून दिली. CG त्याला काय म्हणत होते त्यावेळेस, CSS चीफ स्टेशन सुपरिटेंडेंट PK कोपडे होते. नंतर गुप्ता चीफ इंजिनियर होते. पहिले CSS ची पोस्ट होती तिथे. आणि त्याच्या विरोधात मोठा आंदोलन केलं. 200 लोक. वॉटर सप्लाय कॉलनीचा बंद. कॉलनीचा बंद. धांडे आले चेअरमन मोटरसायकल घेऊन. मी धांडेची गाडी प्रोजेक्ट ऑफिस समोर अडवणार आहे, मीच सेक्रेटरी म्हणून. काही झालं नाही. त्यावेळेस ते टेरर होतं, दाढी होती, शबनम होती. माझी रिपोर्टही झाली नंतर त्याची. ते नंतर आमचे डेप्युटी कलेक्टर काही मित्र वगैरे होते. मित्र नाही, त्याने तर हे केले. आता त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संघटना चांगल्या प्रकारे, म्हणजे हे लँड अफेक्टेड लोक हे ते. मग रंगारी साहेबांचं बहुतेक रंगारी साहेब फिरले जास्त नाही, पण हिंगणघाटची पहिली ब्रँच तयार करण्याकरता मी रंगारी साहेब हे हिंगणघाटला गेलो. तिथे बांबोडे नावाचे DA होते, त्याच्या घरी मिटिंग घेतली. हिंगणघाटची ब्रँच तयार झाली. चंद्रपूरची झाली, हिंगणघाटची झाली. आता प्रश्न आला की हिंगणघाटची झाली, चंद्रपूरची झाली, मग आता आमचे अध्यक्ष कोण? मोठा प्रश्न होता आम्हाला. त्यावेळी 1984ला बामशेप्त बायफर्केशन झालं. वामन मेश्राम, SK पाटील आणि अध्यक्ष होते आपले. नंतर नाशिकराव तिरपुरे आम्हाला माहिती. CS मेश्राम जनरल सेक्रेटरी होते. आता नाशिकराव तिरपुरे अध्यक्ष म्हणलं तर काम करणं पुढे आंबेडकरांचं नाव घेणं आलं होतं. रमेश दर्डा केलं अध्यक्ष काही दिवस CS मेश्रामने. आम्हाला चुपचाप राहावं लागेल. आम्ही लहान कार्यकर्ते होतो, बोलता येत नव्हता. नाही वो आपलं काम नाही आते ऐसे आते. मग आता आपण म्हणतो ना
कार्यकर्त्याची बदली झाली त्याला प्रोटेक्ट करू शकत नाही, पण सर्वसामान्य सभासदाचं काय? तर त्या आंदोलनामुळे चंद्रपूर पॉवर स्टेशनच्या माझा रिपोर्ट गेला, तुकडेने पाठवला आणि लॉ अँड ऑर्डर बिघडते पॉवर स्टेशनची म्हणून माझी बदली ही परळीला. आता लोक माझी झाली कॅन्सल करा, हे करा, काही ते कॅन्सल वगैरे ताकद नव्हतीच आपल्याकडे. धांडे साहेबांकडे गेले होते, रंगारी साहेब वगैरे गेले होते, ठीक आहे. एक उदाहरण महत्वाचं आहे चळवळीसाठी. बल्लारपूर पॉवर स्टेशन होतं, 100 मेगावॉटचं खालचं पॉवर स्टेशन होतं आणि तिथे सर्वच्या सर्व लोक क्लास 4चे क्लास 3चे ते आपल्या समाजाचे होते, शेड्यूल शेड्यूल 1966च्या स्ट्राईक मध्ये असं ऐकलं मी, वर्कर्स फेडरेशनचा मोठा स्ट्राईक झाला. तिथे पॉवर स्टेशन सुपरिटेंडेंट मेंढे होते आणि स्ट्राईक इतका मोठा होता की आपल्या लोकांनी टेलिफोनचे वायर तोडून त्याला अक्षरशः कॅबिन मध्ये मारले. मला पॉवर स्टेशन सुपरिटेंडेंट म्हणजे तो त्यावेळेस एसीचा रँक असला पाहिजे, इन्चार्ज होते. एक दिवस मोटरसायकलनं मी आणि रंगारी साहेब गेलो, झेंड्याजवळ गेलो. आपला झेंडा होता कालनी, आम्ही मागासवर्गीय संघटनेचे मूळ शिवाने लोक रिटायर स्टेजला आना नाही बोले, हम लाल बावटे के पक्के या आनाही नाही म्हणे बिलकुल. एक वेळ गेलो, 2 वेळा गेलो, पण तिसऱ्या वेळेस मात्र त्यांनी आम्ही जवळ कोणत्या प्रश्नाकरता ते पॉवर स्टेशन बंद झालं आणि नियम असा होता की 100 मेगावॉटच्या वर ITI अनिवार्य होतं. ITI अनिवार्य होतं, परंतु कंडोनेशनची प्रोव्हिजन होती. गव्हर्नमेंटकडे पाठवून ते कंडोन क्वालिफिकेशन करता येत होती आणि म्हणून त्यांना मी आश्वासित केलं, मोठं आंदोलन केलं आपल्या संघटनेच्या मार्फत आणि त्यांना ते चंद्रपूर पॉवर स्टेशन मध्ये 2340 मेगावॉटचं असताना त्या बल्लारपूरच्या लोकांना तिथे सामावून घेतलं आणि त्याच्यामुळे या संघर्षामधून संघटन आपलं वाढीत गेलं. किती वेळा आली बल्लारपूर झाली, लोक आले. माझ्या वरची परळीला झाली आणि त्यावेळेस मराठवाड्यामध्ये 0 मेंबरशिप होती. मग मागासवर्गामध्ये मलाही माहित नव्हतं, एक मराठवाडा बॅकवर्ड क्लास युनियन होती, वागदेने काढली विदर्भ मागासवर्गीय संघटन, शिवाजी सावंत कोल्हापूरने काढली पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण फेडरेशन आणि त्याचा एक त्यांनी महासंघ फेडरेशनचा बनवला. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन अनंतराव कांबळेने रजिस्ट्रेशन सांभाळून ठेवलं, ते महाराष्ट्राचं होतं. आणि मात्र मग आता पॅरल झालं. गंगाधर घाडे मराठवाडा बॅकवर्ड क्लास युनियनचे टेरर माणूस ते अध्यक्ष होते. मी काम सुरू केलं, ओळखी काहीच नाही पॉवर स्टेशन मध्ये. पहिली मीटिंग आम्ही त्या SL जोगदानच्या घरी घेतली, बॉडी बनवली, दिगी दंडे वेर ठेवले वगैरे वगैरे. मग तिथे एक सोय आहे चांगली परळीला. महाराष्ट्रामध्ये सर्व बसेस परळीला सेंटर मध्ये आहे. ST बसचं सेंटर हे परळी वैजनाथ आहे. म्हणजे परभणी कोल्हापूर गाडी 6 वाजता परळीला यायची आणि कोल्हापूरला सकाळी 6-7 वाजता पोहोचायची. आता मराठवाड्यामध्ये फिरताना मला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव येते की मातंग समाजाचे 2 व्यक्ती हे हेल्पर होते, एक MC घोडके आणि BB पालवे. शिकलेले नव्हते, 4था वर्ग शिकलेले होते आणि त्या लोकांनी त्यावेळेस लोन घेऊन राजदूत घेतल्या होत्या. ते 22 किलोमीटर आंबेगाव परळीला यायचे, मला गाडीवर बसवायचे आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं कळम त्या संपूर्ण परिसर लोकांना भेटण्याकरता हे 2 लोक माझ्यासोबत नेहमी राहायचे आणि त्या माध्यमातून आंबई जोगाईला
आपली ब्रँड तिसरी तयार झाली. सोनवण्याच्या घरी मिटिंग घ्यायची होती, लाईमन होते, ट्रान्सलेटर होते, पण ते आपल्याकडे आले. बघा, लक्षात घ्या, या सर्व गोष्टी गंगाधर गाडेला PV अहिरे जे डेप्टी शिव झाले नंतर आपल्याकडे आले, वेगळी गोष्ट आहे. गाडेंना सांगितलं की एक नागपूरचा माणूस आला पाटील, आणि तो आता मागासवर्गीय संघटनेच्या ब्रँच करून राहिला, त्याच्याही तर ब्रँच नव्हत्या. मग मला परभणीला गंगाधर गाडेंनी हॉटेलमध्ये बोलावलं. त्या हॉटेलचं नाव मला माहित नाही. अभी तो हाथ-पाय तोड़ दूंगा बोले, क्या ये करेगा तो बोले, ये संगठन का काम करेगा ना म्हणे, तेरे हाथ-पाय तोड़ दूंगा बोले. मी हो साहेब म्हटलं, नाही करतो. आता काय म्हणणार का? ठीक आहे मग म्हटलं. मग होती एक नॅरो ब्रिजची ट्रेन, ती जात होती पुण्याला. पडली. 2 रुपये तिकीट कुठलं होतं? गंगाखेडचं. 4 रुपये तिकीट कुठलं होतं? परभणीचं. तर 2 रुपयाची तिकीट काढली का गंगाखेड, तिथं ब्रँड झाली सगळी. 4 रुपयाचं तिकीट काढलं का परभणी, रात्री वापस 2 वाजता. वापसही येऊती पुण्यावरून 2 वाजता यायची. तर मराठवाड्यामध्ये असं करता करता मानवत, सेलू, परभणी, नांदेड, त्याच्यानंतर आंबेजोगाई, त्याच्यानंतर एक प्रश्न झाला, लातूरला ब्रँच कशी झाली. याच्यासाठी सांगतो की तुमचे 42 डिस्काउंटचे डिव्हिजन हे 10% राहते. पूर्ण अनालिसिस मागच्या मिटिंगला दिलं माझ्याजवळ आहे. रजिस्ट्रेशनची 3 युनियन घेतलं तर मी सांगणार आहोत, शेवट सांगणार आहोत. डिस्काउंटची सांगितली, ट्रान्समिशन सांगतो, जनरेशनची. आणि एक झोन आमचं असं आहे का 0 मेंबरशिप आहे डिव्हिजन मध्ये 6 आहे. आलेल्या आहे. मी नंतर सांगतो. आता या 15 दिवसात काय एक्सरसाइज केल्यानं कार्यकर्ते कसे रिझल्ट देतात ते वेगळी गोष्ट आहे. तर त्यानंतर मराठवाड्यामध्ये एक लोन पसरला होता. नांदेडमध्ये त्यावेळेस भारत कांबळे भेटले, टेलर होता, पण बेशिस्त माणूस होता. मग 89 अधिवेशन झालं. नांदेडला पहिलं 84 झालं. वर्धेला नाशिकराव तिरपुडे 200 लोक होते. मी सेक्रेटरी म्हणून गेलो होतो. रामभाऊ लिंगाडे, नाशिकराव तिरपुडे, हे सर्व लोक वर्धेच्या, म्हणजे काँग्रेसमय होतं. काँग्रेसमय होतं. त्याच गोष्टी. तर CS मेश्राम सुद्धा, आता तो ज्याला हुशार होता, एलबी माणूस होता, त्याला जनरल सेक्रेटरी अनंतराव कांबळेने केलं होतं. इंटक सोडून आले होते ते. तर तिथे या सर्व असताना मराठवाड्यामध्ये इतका त्रास झाला. 84ला बामसेट झाल्यानंतर परळीला खूप बामसेट केले होते. MSC भी देतो. अरे ये बोले काँग्रेस, ये बोले साला बोले पाटील बोले. बरोबर होतं त्याच. अध्यक्ष नाशिकराव तिरपुडे, नंतर राजकुमार तिरपुडे. मिटिंग कुठं व्हायच्या ते तिरपुडे कॉलेजमध्ये. शालिग्राम फुले आंबेडकरी म्हणायची हिंमतही नव्हती. म्हणजे त्या फार मोठ्या कचाट्यामध्ये युनियन वैचारिक कचाट्यामध्ये त्यावेळी सापडलं होतं. मग काय झालं? मराठवाड्यामध्ये झाल्यानंतर कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरचं एक उदाहरण लक्षात घ्या. मी ज्या दिवशी कोल्हापूरला गेलो, माझ्या ओळखीचा एकही माणूस नव्हता. आणि पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण फेडरेशन होतं, शिवाजीराव सावंत त्याचे अध्यक्ष होते, असिस्टंट अकाउंटंट होते. आणि तिथं गेल्यानंतर SD कांबळे होते, ते मरण पावले. आता तिथं गेल्यानंतर मी भेटलो. विश्वार होते, बनगे होते. मी हॉटेलमध्ये थांबत नव्हतो. आजही मला त्या बनगे LDC होते, त्याच्या घर नंबर माहीत आहे. C2852 सिद्धार्थ नगर, कोल्हापूर. मी त्याला पत्र पाठवायचं किंवा मोबाईल नव्हते, या पत्त्यावर पाठवायचं, त्याच्याच घरी थांबायचं. त्याच्या घरी टॉयलेट नव्हतं, त्याच्या वडील पोलीस रिटायर्ड होते. सांगायचं तात्पर्य म्हणजे ते एका माणसानं सांगते कोण बनले. आणि असं करता करता पहिली मोठी मीटिंग 50 लोकांची इचलकरंजीने आयोजित झाली. आणि त्या इचलकरंजी पासून आपल्या कोल्हापूर
झोनचं काम अधिकृतरित्या सुरू आहे. सोलापूरला 2-3 लोक भेटले, मग रत्नागिरी, SP कांबळे होते रत्नागिरीला, कोल्हापूरून रत्नागिरी बस, तिथं बस स्टँडवर नळावर तोंड धुतलं की बिलकुल रत्नागिरी. आणि रत्नागिरीला गेल्यानंतर 5-6 लोकांना भेटून असं करता करता 14 लोक सोडले तांत्रिक कामगार युनियनचे, तर पूर्ण सर्कल हे वर्कर्स फेडरेशन 1989 रत्नागिरी सर्कलला टेरर होते. ते अधिकारी सुद्धा फेडरेशन वाले म्हणे तसंच करतो. तिथं ब्रँच झाली. डिटे नावाचा DTNTचा स्टोअर असिस्टंट, तो अध्यक्ष झाला. दुसरा सेक्रेटरी झाला. तो अध्यक्ष झाला म्हणून त्याच्या घरी एक जण त्याचा मित्र राहत होता क्वार्टरला. फेडरेशन वाल्यांनी तक्रार केली आणि तक्रारीनंतर त्याला जे स्टँडर्ड रेंट आहे ना, तो भाड्याने ठेवला म्हणून 1 लाख रुपये रिपोर्ट आहे. गीतेच्या मनात नॅचरल आला काय, JS पाटील आला इकडून परलीहून आणि झाला मला सेक्रेटरी बनवलं, 1 लाख रुपयाचा दंड झाला. परंतु आम्ही कलेक्टर पर्यंत गेलो, सर्व गेलो, चार्जशीट दिली त्याला, ते सर्व विड्रॉल झाली आणि 1 लाख दंड सुद्धा माफ झाला त्या काळामध्ये. 89 चंद्रपूरचं उदाहरण काय, बाबानंद पेट्रस मेहरा, त्याचं नाव काय होतं, बाबानंद पेट्रस मेहरा. मी लँड ॲक्विजिशन मध्ये होतो. तो रोड रोलरचा ड्रायव्हर होता. मी सेक्रेटरी होतो जिल्ह्याचा. तो दारू पिला का रोड रोलरच्या सारा गप्पीमध्ये डिझेल चोरून आणायचा. तो आपला मेंबर होता. मग डिझेल चोरून आणायचा, तर त्याला 21 कोटीनं पकडलं पॉवर स्टेशनच्या. पंचनामा केला, त्याला सस्पेंड केला. सिव्हिललाच होता. का बोले मी तो सस्पेंड होणार नाही, काहून 400 मिली म्हणे. आता मला एसआरचं माहीतच नव्हतं काहीच. मग आता माणसंही नाही. मग मी झालो त्याचा झालो आणि RB देशमुख नावाचे असिस्टंट इंजिनियर, म्हणजे आता DY SCAचे लीडर होते. तो त्याचा बोर्ड रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे बोर्डाचा रिप्रेझेंटेटिव्ह होता. म्हणलं कसं करायचं, तर म्हणजे चोरी किती झालं, डिझेल चोरी किती झालं, तर म्हणे मेजरमेंट काय म्हणलं सांगा. तर म्हणे काडी टाकली म्हणे आणि इतकं मोजलं म्हणे. अरे ते मेजरमेंट नाही होऊ शकत, काडी टाकून तुम्हाला एक व्हॅल्युमेट्रिक करावं लागेल. डिझेल 40 लिटर भरलं आणि 20 लिटर चोरी केलं, व्हॅल्युमेट्रिक सिद्ध करावं लागेल. सुटून गेला बाबानंद पेट्रस मेहरा, सुटून गेला. आता ते दुर्गापूर गाव असं होतं, ते पूर्ण त्यावेळी चंदू बाबा कन्वर्ट झाले होते. एका बाईचं नाव होतं व्हिक्टोरियाबाई पेट्रस मेहरा. तर माझ्याकडे मला व्हिक्टोरियाबाईचं गेलं पाहिजे आपण, लँड गेली तर. गेलो. 80 वर्षाची म्हातारी, लुगडं नेसलेली, म्हणजे नाव काय, विठाबाई आहे म्हणे. नवऱ्याचं नाव तर म्हणे पांडुरंग आहे म्हणे. म्हणजे व्हिक्टोरियाबाई पेट्रस मेहरा, बाबानंद पेट्रस मेहरा, म्हणजे अशा सारखं ते होतं. मग परळीला गेलो. सरद नावाचा कवाडे सरासोबत काम करणारा अत्यंत बदमाश, मारतच होता. TAB नाही दिलं का मारत होता. शिक्ती नावाचा DA होता. त्यानं त्याला TAB कावण्यात येत म्हणून बाजारात मारलं. बदमाशच होता. आणि माझ्याकडे आला. साहेब म्हणे मी तुमचा मेंबर आहो म्हणे. अरे मग साध्या अलिबाबतच म्हणलं ठीक आहे. पण आता तो यार होतो. मग पुढे पुस्तकं वाचणं सुरू केले. आता सुरू केले तर काय झालं नाही. मी म्हणलं बघा, हे बोर्डाच्या प्रेमायसेस मध्ये घटना घडली का, जसं सरपात्याने सांगितलं की कुत्र प्रेमायसेस मध्ये चावलं तरच भेटते. तर मी म्हटलं बा हे प्रेमायसेस मध्ये घटना घडली नाही, ती बाहेरची आहे, तुम्ही रिपोर्ट का नाही केलाय काय. इथं चार्जशीट द्यायचा कुठं संबंध येते. त्यानं तक्रार केली DAनी की मला सर्व देणी OT काढून देत नाही म्हणून मला मारलं. पण मारलं कुठं, प्रिमायसेस मध्ये नाही मारलं. त्याला मारलं कुठं, माझा चुकला.
बदमाश माणूसही सुटून गेला. म्हणजे काही प्रश्न मोठा नव्हता, परंतु एक थोडं तर्क काढून काही काही गोष्टी आपल्याला करता येत होत्या. आणि असं करता करता मला एक पुन्हा आठवता पोपईची. आता ते MRT बल्ब आहे, महाराष्ट्र रिकग्नेशन ऑफ ट्रेड युनियन अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिस ऍक्ट 1971, ज्या अंतर्गत 30% मेंबर्समध्ये पोपळी असं पॉवर स्टेशन होतं की लोकल पोपळीचं रजिस्ट्रेशन इंटकचं होतं आणि रिकग्नाइज एकच संघटना होती, इंटक. म्हणजे पहिलं उदाहरण मी 89ला बघितलं. MRT बल्ब मध्ये पोपळीचा चीफ इंजिनियर दुसऱ्याला बोलवत नव्हता जास्त. तिथं आपला बोर्ड होता कल्याण फेडरेशनचा. खूप वेळा गेलो मी तिथे पोपळी, खूप वेळा गेलो. शेवटी ते ब्रँच कल्याण फेडरेशनची कन्वर्ट झाली. ती मागासवर्गीय विरोध कर्मचारी संघटनेचा बॅनर दुसरा लावला गेला. म्हणजे कन्वर्ट होऊ शकते, काम कठीण नाही आहे. का मला हे करायचं आहे, माझं हे मिशन आहे. माझं बाबा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन नाही, तर फुले आंबेडकरी विचाराचे मिशन आहे. बाबासाहेबांचं सोशल मिशन आहे, ते व्यापक सोसायटी. बाबासाहेबांचं पॉलिटिकल मिशन आहे, शासन कर्तव्य मानवता. पण बाबासाहेबांचं हे मिशन आहे की या देशामध्ये 93% असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणार आहे, तो बहुजन आहे. आणि त्याचं बॉन्डिंग हे कामगार चळवळीमध्ये होऊ शकते. याचं प्रत्यक्ष उदाहरण मी कंत्राटी कामगारांमध्ये पाहतो. मुसलमान अध्यक्ष तोही बाबासाहेबांचे विचार मानते आणि आदिवासी तोही मानते. खालच्या वर्गामध्ये हे बॉन्डिंग होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या लेबर मिशनचं काम अत्यंत व्यापक स्वरूपामध्ये आहे, व्यापक स्वरूपामध्ये आहे. आणि म्हणून कोणतरी म्हटलं की चीड आली पाहिजे, बरोबर आहे. चीड का आली? बोलवत नव्हते आम्हाला, ऍग्रीमेंट मध्ये तर बोलवतच नव्हते. कोण्या हेडक्वार्टर उभा करत नव्हता आम्ही केल्यावर बाबूसाहेब. ते EPO पाठकनं माझी तक्रार कशी केली होती प्रोजेक्टच्या माहीत आहे. मी दुपारी गेलो, जिलेकर होता आणि परिपगार होता. जिलेकरचाच काहीतरी प्रश्न होता, LDC होता. पण त्यात आमची बाचाबाची झाली. पाठक नावाचा होता, तो डेप्टी एस्टॅब्लिशमेंट ऑफिसर होता. त्यानं माझी तक्रार केली की JS पाटील या युनियनचे सेक्रेटरी मला धमकी दिली. त्यांनी त्याच्यात वेळ टाकला होता. तर मी वेळ टाकला उत्तर देताना की मी 1.5 ते 2 वेळात गेलो, आपली सोडून नाही गेलो. झाली ते केस भेटली, तो वेगळ्या गोष्ट आहे. ते तर सांगायचं जातं म्हणजे त्या याच्यापासून चीड कशी आली, बोलवत नव्हते. परंतु बोलवत नसताना एक लक्षात घ्या, 1990 पर्यंत क्लास 4चा माणूस विद्युत मंडळाचा दौऱ्यावर गेला कार्यालयीन कामानिमित्त, तर त्याला लॉजिंग चार्जेस मिळत नव्हते. तर शासकीय कार्यालयामध्ये चपरासी कलेक्टर ऑफिसचा दौऱ्यावर गेला तर त्याला लॉजिंग चार्जेस मिळत होते. आणि आपल्या बोर्डाच्या SR मध्ये असं लिहिलेलं होतं, जर याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर महाराष्ट्र सिव्हिल कंडक्ट रूल हे अंतिम समजण्यात यावे. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे त्याच्यासाठी आपण पत्रव्यवहार केला, झगडलो आणि 1990ला क्लास 4ला लॉजिंग चार्जेसचं परिपत्रक मंडळाला पारित करावं लागतं. कोण करू शकले नाही? 65 ते 70 एक ॲग्रीमेंट, 70 ते 74 दुसरं ॲग्रीमेंट, 74 ते 80 तिसरं ॲग्रीमेंट, 80 ते 88 चौथं ॲग्रीमेंट, 88 ते 93 पाचवं ॲग्रीमेंट. आपण नव्हतो. एक प्रश्न निर्माण झाला, 27,000 रोजंदारी कामगार होते. आणि मंडळाने काय निर्णय घेतला? 31/12/81ला 5 वर्ष झाले, त्यांना सुपरनोंदणी करा. नंतर 31/12/82, नंतर 31/12/83 आणि शेवटचा टप्पा 31/12/84. असे टप्प्याटप्प्याचे निर्णय घेतले. 27,000 रोजंदारी कामगारांना सुपर हेल्पर करण्याकरता निर्णय झाले होते. ते ॲग्रीमेंट कोण केलं होतं? 5 फेडरेशनने केलं होतं.
3 फेडरेशन, एसए तिकीट. पण हेल्पर करताना बॅकलॉग भरत नव्हते आणि म्हणून नाशिकला आंदोलन केलं. अजय डोवा नावाचे कमिशनर होते. आम्हाला रंगारी साहेबांनी शिकवलं होतं की कलेक्टर हा मध्यस्थी करू शकतो मंडळ आणि याच्यात. आणि ते अजय डोवानं रुलिंग दिलं की हेल्पर भरताना शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा बॅकलॉग सुद्धा भरण्यात यावा आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्युत मंडळानं सर्क्युलेट केलं. म्हणजे ज्याच्याजवळ ॲग्रीमेंटचे अधिकार होते त्यांनी नाही केलं, परंतु आपल्याजवळ नसताना आपण आंदोलन करून सोबत. मग झालं काय, तेव्हा भांडूप घेऊन होतो. भांडूप घेऊन म्हणजे का, त्याच्यात रत्नागिरी येत होतं, बरोबर आहे का? कल्याण झोनच्या अगोदर भांडूप घेऊन होतं ना, बरोबर आहे ना? त्याच्यात रत्नागिरी येत होतं. मग काय झालं की शेड्यूल ट्राईबचे लोक हेल्पर नव्हते. 500 लोकांचा बॅकलॉग हा भांडूप घेऊन मध्ये होता. मग त्याचा बॅकलॉग आहे डिपार्टमेंटमध्ये 84 पर्यंत टप्प्यात गेल्यावर एनएमआर नाही आहे शेड्यूल ट्राईबचा. मग 500 लोकांची ऍडव्हर्टाइजमेंट शेड्यूल ट्राईबची भांडूप घेऊन काढली. 4था वर्ग पास त्यावेळेस आयटीआय नव्हतं. तर त्या विरोधामध्ये जोगळेकर हे वर्कर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष होते. आयटीआय त्यांनी एक नोटीस दिली की हे जे 500 जागा तुम्ही जे नोटिफाय केल्या अनुसूचित जमातीच्या, याला रद्द करा, नाहीतर आम्ही आंदोलन करू, आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना घ्या. म्हणजे नॉन शेड्यूल ट्राईब, जे शेड्यूल ट्राईब नाही त्यांना घ्या. मग मी 1990 नंतर जनरल सेक्रेटरी होतो. आणि नंतर आम्ही नोटीस दिली की हा जो आहे मुद्दा हा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनचा मुद्दा आहे, हा कन्सिलेशन मध्ये ऍडमिट होऊ शकत नाही. ते कन्सिलेशन मध्ये ऍडमिट केली होती ठाण्याला केस, आणि या एका सबबी खाली ती रिलीज झाली आणि 500 हेल्पर रत्नागिरी पासून तर सर्व शेड्यूल ट्राईब केले. मग त्यांना नॉन कोऑपरेशन, वर्कर्स फेडरेशनचा रत्नागिरीला लाईनमन हा शेड्यूल ट्राईबचा, आणि त्याला त्रास देणं सुरू केलं. ते प्रकरण नंतर आपण रत्नागिरीला वेगवेगळ्या पद्धतीने. हा प्रश्न आहे की आम्हाला चीड निर्माण होणं आवश्यक आहे. आम्हाला मॅनेजमेंटची चीड होती की आम्हाला बोलवत नव्हते, हे करत नव्हते, पीएफ ट्रस्टी नव्हता, आमचे लोक कोणते साथ नव्हते. पगार 690 नंतर झाला, 81 नंतर पगार वाढला असेल, 2-4-5 हजार झाला असेल. असं होईल युनियनचं. पण जबरदस्तीनं नांदेडला अधिवेशन झालं. पहिलं अधिवेशन 84 तर ते किरपुडे वाला होता. पण 89 मध्ये मग पोस्टर कुठे छापाले जाणार? आता तुम्हाला रेडीमेड भेटते. नानाने सांगितलं तर कुठलेही पत्रक वर्धेपासून सर्व ठीक आहे. उल्हासनगर गेलो, ऋषीगुण आहे का नाही माहित नाही. कल्याणला ते खेळाची प्रेस नाही का, त्या खेळाच्या प्रेसमध्ये 500 पोस्टर छापले. झोपलो तिथं बीएसपीचं घुमणे होते, राहुल घुमणे माझे ओळखीचे होते. त्या ऑफिसमध्ये मी झोपलो. दुसऱ्या दिवशी ते पोस्टर घेतले, बसणं, मग मी ते परळीला वगैरे ते नेले. सांगायचं म्हणजे माणसांजवळ साधनं नव्हते, काही नसताना 93 मध्ये आपल्याला सन्मान मिळाला. कसा मिळाला? डिफेन्स कमिटीमध्ये, पीएफ ट्रस्टमध्ये किंवा झोनल लेवलवर पे रिव्हिजनमध्ये इतके वर्ष नाही बोलावले. 78 ते 93 नाही बोलावले. 78 ते 89 500 मेंबर होते, हळूहळू वाढ झाली. आता मग लोक प्रगारी साहेब होते. मग कसं करायचं? तर कोणतीच युनियन रिकॉग्नाइज नाही आहे, रजिस्टर्ड आहे. तर मला आम्ही रजिस्टर्ड आहोत. सबस्टेन्शियल मेंबरशिप आमच्या जवळ आहे. व्याख्या सांगा सबस्टेन्शियल मेंबरशिपची. मार्फत वार फेमस होते, पैसे नाही घेतले त्याने. शंकरनगरला राहत होते, पैसे नव्हते आपल्याकडे. त्याची लॅबोरेटा होती, नंतर तो फार मोठा झाला म्हणा तो. आता तरी मुलगा करते वाटते. तर तो इंडस्ट्रियल कोर्टामध्ये गेले. निमगडे गावाचे जज होते इंडस्ट्रियल कोर्टामध्ये. खूप प्रॉस अँड कॉन झाल्यावर तो आपल्या बाजूला निर्णय घेतला की मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेला
पीएफ ट्रस्टी पासून सर्व लेवलवर तक्रार निवारण समितीकडे पाचारण करावं. मॅनेजमेंट कोर्टात गेला समजू शकतो हायकोर्ट, पण या 5 फेडरेशन याची मनोवृत्ती अजूनही फुले शाहू आंबेडकर आयडियॉलॉजीच्या विरोधात आहे. 93ला होती ना आजही आहे. कशी की 93ला त्यांनी मॅनेजमेंट सोबत पार्टी झाली की आम्ही मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेला मान्यता म्हणजे सर्व पातळीवर बोलावण्याचा निर्णय घेतला. मॅनेजमेंटचा विरोध आहे ना आमचा विरोध आहे. म्हणजे देशामधली कामगार चळवळीची ही पहिला घटना आहे की मॅनेजमेंट सोबत 5 युनियन जाऊ एका फुले आंबेडकरी चळवळीचा विरोध करत. ही चीड आमच्या मनात असली पाहिजे, ही चीड आमच्यामध्ये असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे पे रिव्हिजन झाले, मग 93 ते 98 असेल, 98 2003 असेल, 3008 असेल, 8 ते 13 असेल, 13 ते 18 ते 18 ते 23 असेल, या सर्व पे रिव्हिजन मध्ये आपण आमचं जो कौशल्य आहे, पण आम्हाला संधी नव्हती. पण ती संधी या खडतर वाटचालीमधून ही संधी मिळालेली आहे. ही जर खडतर वाटचाल नव्हती, प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपण स्टँड झालो नसतो, तर आज लोक इतके आपल्यापर्यंत येऊ शकले नसते. मग चीड का निर्माण झाली की आम्ही सुद्धा MI2 पल्स मध्ये एकच संघटना रिकॉग्नाइज होऊ शकते. 30% झाली तर दुसऱ्या युनियनला बोलवत नाही. 30% झाली दुसऱ्या युनियनला बोलवत नाही. आणि म्हणून आमचा जो सन्मान होता, मी एसी होतो, मी एक्झिक्युटिव्ह होतो, पण तो चीड होती. चीड होती की ज्यांनी आपल्याला बसू देण्याकरता विरोध केला, आता त्यांनाच आमच्या सोबत बसता आलं नाही पाहिजे, ही चीड होती. आणि म्हणून आपण केस टाकली इंडस्ट्रियल कोर्टामध्ये, 34% महापालिकेची मेंबरशिप करू रेकॉर्डमध्ये. अहो कराडला एक मेंबर नव्हता आपला, कराड घेऊन ट्रान्समिशन. मी एसी होते कोलम, त्याला फोन केला, इंजिनियर एकही नव्हते, सर्व तिथले इंजिनियर पश्चिम महाराष्ट्राचे बहुजन समाजाचे संपूर्ण एसी मध्ये 80 लोक जमा केले होते एका हॉलमध्ये कोलपनी. आणि 34 लोक त्याचा सुनील इंगवाडे वडार समाजाचा आहे, अत्यंत चांगला कार्यकर्ता, दिवाळी अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे. तर सांगायचं म्हणजे की असं करू करू रेकॉर्डमध्ये मेंबरशिप आली. मग पुन्हा हे पाहणार कोण, हे बघणार कोण आहे, अनालिसिस करणार नाही तर करणार कोण आहे. म्हणून माझी विनंती आहे, हवेत काही आपण तीर मारायचे नाही आहे. होऊ शकते, हम कामयाब हो सकते हैं, 100% होता, उसमें कोई डाउट नहीं. हमें सैक्रिफाइस करना पड़ेगा. अभी तो साधना आहे तुमच्याकडे, पहिलं कुठं साधनं होते, साधनं नव्हते, माणसं नव्हते, इंजिनियरही नव्हते, तरी तुम्हाला सन्मानाची जागा दिली. त्या खडतर प्रवासामधून संघटनेने दिली तुम्हाला सन्मानाची जागा. चेअरमन सोबत तुम्हाला बसता येते, याच्यापुरतं बसता येते. तर या गोष्टीचा गंभीरपणे आपण विचार करा. बसावं लागेल, वेळ काढावं लागेल. पुण्या घेऊनमध्ये आपल्या लोकांनी केलं नाही, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करावं लागेल. आणि तसा प्रोग्राम जर टाकला तर तुम्हाला 2000 मिळू शकतात. एवढंच बोलतो आणि संपतो.